राहुलबाईचं आणि काय संमत काय आहेत का? घरातले काय संबंध आहे ते मला लहान भाऊच मानते ती, कारण का मी काल पण मुंबईला गेलतो, गाडी मार खाल्ली. पण त्यांच्या मुलाच्या बड्डेला होतो तिथं, एन्जॉय तिथं केला. राहिलेलं मुक्काम राहिलेलं तिथं, मुक्काम करून आलो. काय काय नक्की कशामुळं मथुरचं काय काय नक्की झालं काय म्हणजे? बैलांचं आणि आपलं पण नातं आहे, मालकाचं पण आपलं नातं आहे. आपण सगळ्यांच्या पण व्यवस्थित राहतोय, त्यामुळे आपल्या पण माणसं जपते ती, कुठला वाईट शब्द बोलत नाही ती. नाही पण मथुरची म्हणजे गाडी मला वाटते शक्यतो तिथं ही होत नाही, पण काय नक्की अडचण आली? अडचण थोडी गाडी पब्लिकला गाडी होती, थोडी गाडी कमीच पळाली गाडी. काय झालं पण गाडी कमीच पळाली गाडी. पण राहुलबाईचं असं नसतं की बाबा हरली तर हरवू दे, काय नाही विषय. म्हणजे आपण परत येऊ, कारण मथुरने एवढं नाव करून मुंबई गाजवली की या कारण काय होत नाही. मी बघितलं, गाडी पडली, गाडी मार खाल्ली, पण एका शब्दाने दादा कुठल्या मुलाला किंवा बाकीच्या माणसांनी एक शब्दाने काय बोललं नाही ते. एवढा मोठा म्हणजे बर्थडे केला त्यांनी सेलिब्रेशन, एका शब्दाने काय बोललं नाही, गाडी मार खाल्ली तरी. ही पाहिजे हो माणसात, म्हणजे एक नंबरला. आणि त्यांना माहिती आहे मथुरनं लय दिले, चिडचिड कुठल्या गोष्टीची केली नाही त्यांनी. पण आज का मथुरनं मुंबई गाजवली, इतकी गाजवली की मुंबई म्हणजे एक प्रकारे म्हणते ना सलग एवढा वर्ष कोण कुठला बैल राहिला. मथुर महबूबची टॉपलाच गाडी होती, गाडी पडली नव्हती बरेच वर्ष. आणि आता बैलाचा एवढं काही वाटत नाही, पण बैल ती जिद्द आणि धमक बैलात आहे, करून दाखवणार तो काय ना काय तर, कळलं समोर तुम्हाला. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट मालक असा पाहिजे